नमस्कार ताई आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे. तुम्हाला गुरुचरित्र वाचना इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीकडे ठेवा, इतर लोकांकडे नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना अर्थतेने साथ घाला, हाक द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. 20 मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या दिवशी जर का आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. कारण या काळामध्ये दत्त तत्व आणि स्वामी तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं आणि त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो. आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करतं, तर कोणी तारक मंत्राची सेवा करतात, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतात. भरपूर महिला पुरुष या मंत्राचा जप करत असतात. तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा करत असतात. आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात. या ग्रंथामध्ये पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडतो. कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त आणि घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि घरात आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होते. घरातील वास्तुदोष, पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. प्रत्येक समस्यावर जसे की लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात. जर का आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं. तसेच गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छाही पूर्ण होते. स्वामीची पुण्यतिथी असो, स्वामीचा प्रकट दिन असो किंवा दत्त जयंती असो, या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते. त्याप्रमाणे जवळच्या स्वामीच्या केंद्रात, मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह केला जातो. आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या काळात सहभागी होऊ शकता. आता ज्यांना घरातील कामामुळे, घरातील बघा एकत्र कुटुंब असतं, एकत्र फॅमिली असते, लहान मुलं असतात, लहान बाळ असतं किंवा जॉब करत असताना जर यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही हे पारायण जर का करायला शक्य नसेल तर आपण आवर्जून या ग्रंथातील एका अध्यायाचे पठण करू शकता. ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला होईल तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाचे पठण हे आवर्जून करू शकता. मग तुम्ही 11 दिवसासाठी करा, 21 दिवसासाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज एका अध्यायाचे पठण करू शकता. यामुळे बघा स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व आपल्याला आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे. तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा, प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी महाराज हे देत असतात. आपली जर का काही इच्छा असेल, मनोकामना असेल तर तरी ते देखील तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी या अध्यायाचं वाचन करू शकता. तर यासाठी सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का? तर पहा, याबद्दलची सर्व माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. तर बघा, दुःखात असणाऱ्याला स्वामी महाराज मार्ग दाखवतात. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडले की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेत असतात आणि तो जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्यालाही न कळत त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखविणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आता आपण अगदी ग्रंथाचे या काळामध्ये वाटप देखील करू शकतो. आपण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचे ग्रंथ असतील तर आपण हे जे ग्रंथ आहेत हे अशा व्यक्तींना द्यायचे आहे की ती व्यक्ती पूर्णपणे ते वाचेल आणि त्यामुळे त्यांचं दुःख मुक्त होईल आणि नकळत त्याचं देखील आपल्याला पुण्य मिळणार आहे. बघा आपल्याला घरी पारायण करणे शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो, इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो. त्याचप्रमाणे इतरांना दुःखमुक्त देखील करू शकतो. तर पहा, तुम्ही आजपासून स्वामीच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता आणि दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पठण करू शकता. परंतु दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला फक्त अध्यायाचं पठण करायचं नाही आहे. कारण हा जो काळ आहे तो दत्त महाराजांच्या
परीक्षेचा टायमिंग आहे आणि त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता. फक्त सुतक असेल, मासिक पाळी असेल, अडचण असेल तर या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही. आता बघा, बऱ्याच घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की मांसाहार करत असतात, तर ते आपलं काही ऐकत नाहीत. तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का? तर आपण स्वामी सेवा बंद करायची का? तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही आहे, तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे. कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे. आता ती व्यक्ती जर आपलं ऐकत नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही. आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामी केंद्रात, मंदिरात किंवा दत्तगुरूच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला खडीसाखर आणि नारळ स्वामींच्या समोर, दत्तगुरूंच्या समोर ठेवायचं आहे आणि आपली जी काही मनोकामना आहे ती बोलायची आहे. आपली जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामींना, दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. पहा, आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसाची करायची आहे तितके दिवस तुम्ही करू शकता. संकल्प सोडून सेवा करू शकता किंवा पहा, जर का आपण स्वामीसाठी सेवा करत असेल तर आपण संकल्प न सोडता देखील सेवा करू शकता. परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असेल तर आपल्याला संकल्प हा सोडायचाच आहे. संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो. बघा, तुम्ही सेवा करत राहायची आहे. तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील. आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसते. याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं. त्यासाठी योग्य वेळ येणं गरजेचं असतं. आपल्याला रोज एक वेळा एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला पठण करायचं आहे. यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे. तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे. हा श्लोक आपल्याला दररोज 1 वेळा, 21 वेळा, 11 वेळा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, एक श्लोकी गुरुचरित्र काय आहे? दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा श्री नरसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडता पातला भिल्ल वर्तचिये संगमा, तेथुनी मठ गानगा पुरी वसे वारी दिनाच्या क्षमा. आता हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे. हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे. अगोदर दिवा प्रज्वलित असेल तर परत लावायची गरज नाही. धूप अगरबत्ती लावायची गरज नाही. धूप अगरबत्ती लावायची आहे, नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य नसेल होत तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून दिला तरी चालेल. तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे. हा श्लोक आपण रोज 108 वेळा देखील म्हणू शकतो किंवा म्हणायचा आहे 108 वेळा. जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी 21 वेळा, 11 वेळा आपण हा श्लोक म्हणू शकतो. ज्याच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी रोज 1 वेळा म्हटला तरी चालणार आहे. आता बघा, यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतेच. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील 9वा अध्याय पठण करायचा आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. मग तुम्ही ही सेवा सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी केली तरी चालणार आहे. फक्त दुपारी 12:30 ते 12:30 यावेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही. पुण्यफळ बघा, या सेवेचं पठणामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं. आपली इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होते. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा. एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवण्याचा प्रयत्न ठेवायचा आहे आणि त्यानंतर गुरुचरित्रातील 9वा अध्याय पठण करायचा आहे. पठण करून झाल्यावरती स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे. मग घरामध्ये जे काही बनवलं आहे, भाजी भाकरी असेल तर ती दाखवायची आहे तरी चालेल. त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलेलं होतं तर ते आपल्याला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे. थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे आणि यामुळे घरातील नकारात्मक दोष, वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल. तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होण्यास मदत होईल. घरातील दोष दूर होण्यास मदत होईल. तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून द्या आणि तो श्रवण केला तरीही चालणार आहे. पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला कंटिन्यू ही सेवा 7 दिवस 14 ते 20 मार्च स्वामी प्रकट दिनापर्यंत तरी नक्की करायची आहे. जरी तुम्ही इथून पुढे 2 दिवसांनी जरी सेवा चालू केली तरी देखील चालणार आहे, कारण प्रकट दिना दिवशी देखील आपली सेवा ही चालू असणार आहे. बघा, स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल.
तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणींकडून देखील ही सेवा घडावी, तर त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. तुमच्या रिलेटिव्हला देखील हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता. जर का एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर त्याला त्या अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी देखील तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.